हॅलो नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, या सेशनमध्ये आपण पॉवर सिस्टीम बद्दल अगेन इम्पॉर्टंट क्वेश्चनचं डिस्कशन करणार आहोत. तत्पूर्वी हा सेशन सुरू करण्यापूर्वी आपण या ठिकाणी पॉवर सिस्टीम एई प्लस ईएससी PYQ व्हिडिओ सोल्युशनचा एक कोर्स लॉन्च करत आहोत. ज्या की कोर्समध्ये आपल्याला प्रिव्हियस इयरचे अदर स्टेटचे जे काही एईचे क्वेश्चन असतील ते एईचे क्वेश्चन प्लस ईएससीचे प्रिलिमचे क्वेश्चन आपल्याला व्हिडिओ सोल्युशनच्या माध्यमातून भेटतील. या कोर्सची जी काही प्राइस आहे ती प्राइस या ठिकाणी इनिशियली 499 आहे, पण जर आपण कुपन कोड फर्स्ट 100 हा जर कुपन कोड या ठिकाणी अप्लाय केला तर या कोर्सची जी काही प्राइस आहे ती प्राइस या ठिकाणी फक्त 299 एवढी फक्त प्राइस आहे. या प्राइस मध्ये आपल्याला पूर्ण पॉवर सिस्टीमचे जे काही PYQ आहेत त्या PYQचं व्हिडिओ सोल्युशन भेटणार आहे. या कोर्सची जी काही लिंक आहे ती लिंक या ठिकाणी मी या व्हिडिओ सेशनच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. त्या डिस्क्रिप्शन बॉक्सवरील लिंकला आपण क्लिक करून काय करायचं आहे, ते ॲप डाउनलोड करायचं आहे आणि त्यानंतर जर आपण इच्छुक असाल, जर आपण इंटरेस्टेड असाल तर या ठिकाणी आपण कोर्सला परचेस करायचा आहे. अगेन या कोर्समध्ये मी पॉवर सिस्टीम बद्दल जे काही प्रिव्हियस इयर एईला विचारलेले क्वेश्चन आहेत आणि ईएससीला विचारलेले क्वेश्चन आहेत त्या पूर्ण क्वेश्चनचे या ठिकाणी डिस्कशन करणार आहोत आणि डिटेल सोल्युशन देण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, या सेशनला आपण या ठिकाणी सुरुवात करूया. फर्स्ट एमसीक्यू आपल्या समोर आहे. द मॅक्झिमम डिमांड ऑफ अ कंझ्युमर इज 2 किलोवॅट अँड हिज डेली एनर्जी कंझम्पशन इज 20 युनिट्स, देन द लोड फॅक्टर इज. अगेन आपल्याकडे क्वेश्चन कशावरती आहे बघा, लोड फॅक्टर वरती क्वेश्चन आहे. हा प्रिव्हियस इयर जेईला विचारलेला क्वेश्चन आहे, त्याचबरोबर AEE विचारलेला क्वेश्चन आहे. आता आपल्याला लोड फॅक्टर वरती क्वेश्चन विचारलेला आहे. मग लोड फॅक्टर काय असतो तर आपल्याला माहिती असते, लोड फॅक्टर इज नथिंग बट द रेशियो ऑफ ॲव्हरेज डिमांड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड. ओके, त्यालाच आपण लिहू शकतो ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड असे आपण लोड फॅक्टरला लिहू शकतो. मग आपल्याला माहिती पाहिजे जो काही ॲव्हरेज लोड आहे तो ॲव्हरेज लोडला आपण लिहितो नंबर ऑफ युनिट जनरेटेड, यालाच आपण लिहितो नंबर ऑफ युनिट जनरेटेड डिवायडेड बाय टाइम. ओके, मग एवढे युनिट कशामध्ये कोणत्या टाइम मध्ये जनरेट झालेला, कोणत्या टाइम मध्ये जनरेट झालेला आहे तर तो टाइम या ठिकाणी आपल्याला घ्यावा लागेल. म्हणजे त्या ठिकाणी लोड फॅक्टर जर आपण लिहायला गेलो तर लोड फॅक्टर इज इक्वल टू या ठिकाणी नंबर ऑफ युनिट जनरेट झालेले किती आहेत, 20 युनिट्स आहेत, डिवायडेड बाय याचा टाइम किती असेल, या ठिकाणी जे काही एनर्जी कंझम्पशन आहे ते किती दिलेलं आहे बघा, डेली एनर्जी कंझम्पशन आहे. डेली म्हणजे या ठिकाणी एका दिवसामध्ये किती तास असतील बघा, 24 आवर असतील. म्हणजे या ठिकाणी डिवायडेड बाय 24 करावं लागेल. हा या ठिकाणचा काय झाला बघा, ॲव्हरेज लोड झाला. डिवायडेड बाय काय करावं लागेल बघा, याला मॅक्झिमम डिमांड डिवाइड करावं लागेल. डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड किती दिलेलं आहे, 2 किलोवॅट. हे या ठिकाणी काय दिलेलं आहे बघा, मॅक्झिमम डिमांड दिलेलं आहे. आता या ठिकाणी 20 युनिट्स आहेत. आपल्याला 20 युनिट्स म्हणजेच काय असायला पाहिजे, आपल्याला माहिती आहे इलेक्ट्रिसिटीचं 1 युनिट इज इक्वल टू 1 किलोवॅट आवर एवढी एनर्जी असते. म्हणजेच या ठिकाणी 20 युनिट्स इज इक्वल टू 20 किलोवॅट आवरची एनर्जी या ठिकाणी काय केलेलं आहे बघा, कंझ्युम केलेलं आहे. म्हणजेच हे या ठिकाणचं काय बघा 20 किलोवॅट आवर आहे. जर थोडंसं सिम्प्लिफाय केलं तर 20 डिवायडेड बाय 24 इंटू 2 हे कशामध्ये किलोवॅट मध्ये, हे कशामध्ये किलोवॅट आवर मध्ये. ओके, हा टाइम कशामध्ये तर या ठिकाणी टाइम हा आवर्स मध्ये, म्हणजे सगळे एकमेकांना काय होतील बघा, कॅन्सल होतील. राहील काय फक्त 20 डिवायडेड बाय 48 एवढं राहिलं. जर याचं सिम्प्लिफिकेशन केलं तर याचं सिम्प्लिफिकेशन येईल 0.416. 0.416. जर याला आपण 100 न मल्टिप्लाय केलं तर म्हणजे 0.416 इंटू जर आपण 100 केलं तर आपल्याकडे आन्सर काय येईल बघा, आपल्याकडे आन्सर येईल 41.6%. ही आपल्याकडे काय येईल बघा, या केसमध्ये करेक्ट आन्सर येईल, जे की या ठिकाणी काय आहे बघा, ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर इन दिस केस. आपण जर नेक्स्ट क्वेश्चन पाहायला गेलो तर नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, इन ऑर्डर टू हॅव लोअर कॉस्ट ऑफ पॉवर जनरेशन. म्हणजे जे काही आपण पॉवर जनरेट करतो त्या पॉवर जनरेशन जर कॉस्ट या ठिकाणी मिनिमम पाहिजे असेल, लोवेस्ट पाहिजे असेल तर आपल्याकडे या ठिकाणी क्वेश्चन ऑप्शन दिलेला आहे तर लोड फॅक्टर अँड डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी लो पाहिजे का, द लोड फॅक्टर अँड डायव्हर्सिटी शुड बी हाय पाहिजे का, द लोड फॅक्टर अँड शुड बी लो बट डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी हाय पाहिजे का, की लोड फॅक्टर अँड शुड बी हाय बट डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी लो.
यापैकी कोणता ऑप्शन करेक्ट असेल ते आपल्याला या ठिकाणी पाहावं लागेल. हे पाहण्यापूर्वी आपण याच्याबद्दल थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. लोड फॅक्टर बद्दल आपण आताच पाहिलं, ॲव्हरेज लोड डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड ऑन द पॉवर सिस्टीम. आता या ठिकाणी जो काही लोड फॅक्टर आहे त्या लोड फॅक्टरची व्हॅल्यू जर असेल, आपण कॅल्क्युलेट करायला गेलो तर जो काही पॉवर सिस्टीमवरचा लोड असेल त्यालाच आपण ॲव्हरेज लोड असं म्हणूया. तो ऑलवेज लेस असेल कोणापेक्षा, मॅक्झिमम डिमांड पेक्षा. का? कारण जो काही मॅक्झिमम डिमांड असेल पॉवर सिस्टीमवरती त्या मॅक्झिमम डिमांडला फुलफिल करण्या इतकी प्लांटची आपल्याकडे काय असायला पाहिजे, कपॅसिटी असायला पाहिजे. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी माहिती पाहिजे. म्हणजे फॉर एक्झाम्पल जर मॅक्झिमम डिमांड पॉवर सिस्टीमवरती हे 150 मेगावॅट असेल तर प्लांटची जी काही कपॅसिटी असेल ती प्लांटची कपॅसिटी ऑलवेज याच्यापेक्षा ग्रेटर पाहिजे, म्हणजे अप्रॉक्सिमेट 200 मेगावॅटच्या आसपास पाहिजे. म्हणजे जे काही प्लांटवरती मॅक्झिमम डिमांड आहे त्या मॅक्झिमम डिमांडला प्लांटने या ठिकाणी ऑलवेज फुलफिल केलं पाहिजे. ओके. आणि ही पॉवर सिस्टीमवर तर मॅक्झिमम डिमांड आहे. हे मॅक्झिमम डिमांड ऑलमोस्ट ऑल द टाइम असेल का? नसेल. तर फक्त हे कोणासाठी असेल तर शॉर्ट टाइम इंटरव्हलसाठी असेल. म्हणजेच जो काही 150 मेगावॅटचा लोड आहे पॉवर सिस्टीमवरती तो कुठपर्यंत असेल किंवा कधीपर्यंत असेल तर फक्त शॉर्ट टाइम इंटरव्हलसाठी असेल. मग जर ॲव्हरेज लोडचा आपण विचार केला तर ॲव्हरेज लोड ही काय असेल बघा, ह्या सायमल्टेनियसली डिमांडची काय असेल, बेरीज असेल. मग ॲव्हरेज लोड हा नक्कीच ह्या 150 मेगावॅट पेक्षा कमी असेल. सपोज या ठिकाणी आपण कन्सिडर करूया 100 मेगावॅट हा या ठिकाणचा ॲव्हरेज लोड आहे आणि मॅक्झिमम डिमांड पॉवर सिस्टीम वरती 150 मेगावॅट आहे असं आपण या ठिकाणी अज्युम करूया. ही केस नंबर 1 झाली. जर आपण केस नंबर 2 चा विचार केला, जर सपोज या ठिकाणी जो काही ॲव्हरेज लोड आहे तो ॲव्हरेज लोड जर आपण या ठिकाणी वाढवायला गेलो, ॲव्हरेज लोड जर आपण या ठिकाणी 125 च्या आसपास केला डिवायडेड बाय मॅक्झिमम डिमांड 150 मेगावॅट आहे असं आपण कन्सिडर केलं तर या केसमध्ये दोन्हीचं जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर त्या दोन्हीच्या केसमध्ये जी काही या ठिकाणची व्हॅल्यू आहे ती या ठिकाणची व्हॅल्यू कशी आहे बघा. कॅल्क्युलेशन जर आपण परफॉर्म केलं तर या ठिकाणची व्हॅल्यू नक्कीच कशी येईल, जास्त येईल. म्हणजे या ठिकाणी काय होईल बघा, 25 आर 125 डिवायडेड बाय 25 6 आर 150 म्हणजे 5/6. म्हणजे या ठिकाणी अगेन आपल्याकडे आन्सर येईल 41.6%. या ठिकाणी काय येईल बघा, साईज तर बेटा तो 48. ओके. हा जो काही लोड फॅक्टर आहे तो लोड फॅक्टर आपल्याकडे 80 च्या आसपास येईल. म्हणजे अराउंड 80 च्या आसपास हा लोड फॅक्टर येईल या केसमध्ये. पण तोच लोड फॅक्टर या केसमध्ये 4/6 म्हणजे 60% च्या आसपास येईल. म्हणजे जर लोड फॅक्टर आपण जास्त घेतला त्याचा अर्थ काय होतो बघा, जे काही पॉवर सिस्टीमचं मॅक्झिमम डिमांड आहे आणि जो काही ॲव्हरेज लोड आहे ते ॲव्हरेज लोड कसे झाले बघा, एकमेकांच्या जवळ झाले. जर ॲव्हरेज लोड अँड मॅक्झिमम डिमांड जर एकमेकांच्या जवळ झाले तर जे काही पॉवर सिस्टीम आहे त्या पॉवर सिस्टीम मधील जे काही प्लांटची कपॅसिटी आहे ते प्लांटची कपॅसिटी आपल्याला अशी बनवावी लागेल किंवा अशी बनवता येईल की या ठिकाणी जे काही मॅक्झिमम डिमांड आहे ते मॅक्झिमम डिमांड या ठिकाणी फुलफिल करता येईल. फॉर एक्झाम्पल 150 मेगावॅटचे या ठिकाणी मॅक्झिमम डिमांड आहे पॉवर सिस्टीम वरती, तर या ठिकाणी आपण प्लांट हा 170 मेगावॅटचा या ठिकाणी कन्स्ट्रक्ट करू शकतो. पण जर ॲव्हरेज लोड या ठिकाणी 100 मेगावॅट आहे आणि त्याच्यावरती मॅक्झिमम डिमांड हे 200 मेगावॅटचा आहे तर या केसमध्ये लोड फॅक्टर हा होतोय फक्त 50%. पण 200 मेगावॅटचं मॅक्झिमम डिमांड फुलफिल करण्यासाठी जो काही प्लांटची कॅपॅसिटी असेल ते अप्रॉक्सिमेट 250 मेगावॅटची असेल. म्हणजे या ठिकाणी जी काही रिझर्व्ह कॅपॅसिटी राहते ती 250 मेगावॅट पैकी फक्त या ठिकाणी 100 मेगावॅट एवढीच या ठिकाणी युटिलाइज केली जाते आणि बाकीची कॅपॅसिटी काय राहते बघा, ऍज इट इज राहते. म्हणजे या ठिकाणी जे काही प्लांटची इफिशियन्सी आहे ती प्लांटची इफिशियन्सी कमी आहे. ऍक्च्युअल एनर्जी प्रोडक्शन पैकी जी काही एनर्जी कन्झम्पशन करायला पाहिजे, ॲव्हरेज लोड असायला पाहिजे, तो कसा होतोय, कमी होतोय. म्हणजे हे प्लांटला कसं आहे बघा, हानिकारक आहे. म्हणजे जर आपल्याकडे लोड फॅक्टर जर या ठिकाणी हाय असेल तर याचा ऍडव्हान्टेज काय असेल बघा. फॉर एक्झाम्पल या ठिकाणी 100च्या ऐवजी जर 185 डिवायडेड बाय 200 केलं तर या केसमध्ये जो काही लोड फॅक्टर आहे तो लोड फॅक्टर कसा होईल बघा, जास्त होईल. जर लोड फॅक्टर हा जास्त असेल तर या ठिकाणी जे काही एनर्जी जनरेशनचं जे काही कॉस्ट असेल ती कसं असेल बघा, कॉस्ट या ठिकाणची मिनिमम असेल. ही गोष्ट आपल्याला ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. म्हणजे जर लोड फॅक्टर हा हाय असेल तर त्याची जी काही कॉस्ट आहे जनरेशनची ती कशी असेल बघा, कमी असेल. त्याच पद्धतीने आपण थोडासा विचार केला कोणाबद्दल,
डायव्हर्सिटी फॅक्टर म्हणजे जो काही लोड फॅक्टर आहे प्रिव्हियस केस मधला तो कसा असेल बघा, यावरून आपल्याला लक्षात येईल लोड फॅक्टर इज ऑलवेज लेस दॅन 1 असेल, ही गोष्ट आपल्याला ठिकाणून लक्षात येईल. आता आपण जर डायव्हर्सिटी फॅक्टर बद्दल बोलायला गेलो तर डायव्हर्सिटी फॅक्टर बद्दल आपण काय बोलू शकतो बघा, इट इज अ रेशो ऑफ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड डिवाइडेड बाय सायमल्टेनियस मॅक्सिमम डिमांड ऑन द पॉवर सिस्टीम. म्हणजे या ठिकाणी काय बघा, जे काही पॉवर सिस्टीम आहे तर त्या पॉवर सिस्टीम मधील जे काही इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड असतील ते इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांडची या ठिकाणी बेरीज असेल. फॉर एक्झाम्पल 50 मेगावॅट प्लस 100 प्लस 150 प्लस 200 हे काय झाले बघा, सायमल्टेनियस इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड झाले. डिवायडेड बाय याच्यापैकी मॅक्सिमम डिमांड कोणता आहे, तर याच्यापैकी जास्त व्हॅल्यू कोणती आहे तर 200 आहे. म्हणजे या ठिकाणी काय येईल बघा 200 येईल. जर याचं कॅल्क्युलेशन केलं तर आपल्याकडे काय येईल बघा 200 400 म्हणजे 500 डिवायडेड बाय 200 which is equal to 5/2 which is equal to 2.5. हा या ठिकाणचा काय आला बघा डायव्हर्सिटी फॅक्टर आला. याच्यावरून एक गोष्ट लक्षात आली आपल्याला, जो काही डायव्हर्सिटी फॅक्टर आहे तो डायव्हर्सिटी फॅक्टर कसा असेल बघा, ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल. पण जे काही इंडिव्हिज्युअल सायमल्टेनियस मॅक्सिमम इंडिव्हिज्युअल डिमांड आहे तर ते कसे आहेत बघा, हा 50 आहे, हा 2 नंबरचा 100 मेगावॅट आहे, हा 3 नंबरचा 150 मेगावॅट आहे, हा 4 नंबरचा 200 मेगावॅट आहे. म्हणजे हे सायमल्टेनियसली इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड पॉवर सिस्टीम वरती आहेत. म्हणजे या ठिकाणी सगळ्यात जास्त मॅक्सिमम डिमांड कोणता आहे 200 मेगावॅट आहे. या 200 मेगावॅटला फुलफिल करण्यासाठी जी काही प्लांटची कॅपॅसिटी असायला पाहिजे ती प्लांटची कॅपॅसिटी काय असायला पाहिजे बघा, ऑलवेज ग्रेटर दॅन मॅक्सिमम डिमांड असायला पाहिजे. तरच या ठिकाणी प्लांट हा इफेक्टिव्हली असेल, सप्लायची या ठिकाणी रिलायबिलिटी असेल. म्हणजे ऍक्च्युली 200 मेगावॅटला फुलफिल करण्या इतपत आपल्याकडे प्लांटचं कन्स्ट्रक्शन करावं लागेल. म्हणजे प्लांटचं कन्स्ट्रक्शन या ठिकाणी हेवी असेल, त्या ठिकाणी जे काही युनिट जनरेट करावं लागतील ते कसे असतील जास्त असतील. म्हणजे प्लांटची कॉस्ट काय असेल जास्त असेल. जर प्लांटची कॉस्ट जास्त असेल तर जो काही रेट ऑफ युनिट जनरेशन आहे तो सुद्धा कसा असेल बघा हाय असेल. पण आपल्याला काय पाहिजे बघा, मिनिमम कॉस्ट मध्ये एनर्जी पाहिजे. मग त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, या ठिकाणी जो काही हा 200 मेगावॅट जो काही लोड कंझ्युमर या ठिकाणी कंझ्युम करतोय तो 200 मेगावॅटला आपण काय करूया, थोडंसं पार्शली ब्रेकडाऊन करण्याचा प्रयत्न करूया. हा 50 मेगावॅट या ठिकाणी मॅक्सिमम डिमांड आहे, याचा 200 मेगावॅट हे मॅक्सिमम डिमांड आहे. आपण असा विचार करूया की हे सगळे या ठिकाणी काय करतात, एका स्लॉट मध्ये पर्टिक्युलर स्लॉट मध्ये काय करतात मॅक्सिमम डिमांड घेण्याचा प्रयत्न करतात. याला आपण असं करूया की याला स्प्लिट करण्याचा प्रयत्न करूया. हा 200 मेगावॅट या पर्टिक्युलर स्लॉट मध्ये अलॉट करण्याऐवजी याचा या ठिकाणी 100 मेगावॅट आपण काय करून टाकूया, याला देऊन टाकूया आणि 100 मेगावॅटचं कन्झम्पशन याला इथे करायला सांगूया. म्हणजे सपोज हा स्लॉट असेल या ठिकाणी 12 ते 6चा, हा असेल 6 ते 12चा. म्हणजे या ठिकाणी फक्त 50 मेगावॅट हे एनर्जी कन्झम्पशन आहे, मॅक्सिमम डिमांड पॉवर सिस्टीम वरती आहे. याचा 200 मेगावॅट पैकी याला डिवाइड करूया. याला सांगूया बाबा तू एवढ्या स्लॉट मध्ये फक्त 100 मेगावॅटच्या ठिकाणी कन्झम्पशन कर आणि राहिलेले 100 मेगावॅट या ठिकाणी कन्झम्पशन कर. मग या ठिकाणी लोड किती झाला बघा 15 मेगावॅट हा या ठिकाणचा लोड झाला आणि या ठिकाणचा लोड काय झाला बघा 100 मेगावॅटचा. म्हणजे सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड दोन्ही केस मध्ये काय झालं बघा सेम झालं. इथला 100 इकडे घेतला, इथं 100 राहिला. म्हणजे सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड ऍज इट इज राहिलं. फक्त चेंज कशामध्ये झाला तर चेंज हा झाला फक्त आणि फक्त मॅक्सिमम डिमांड मध्ये. 200 हे मॅक्सिमम डिमांड म्हणून गेलं, राहिलं मॅक्सिमम डिमांड किती तर या ठिकाणचं 150, या ठिकाणचं 150. म्हणजे या केसमध्ये आता मॅक्सिमम डिमांड किती असेल पॉवर सिस्टीम वरती तर 150 मेगावॅटचा असेल. मग आता या ठिकाणी जो काही डायव्हर्सिटी फॅक्टर आहे तो डायव्हर्सिटी फॅक्टर जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर ते कॅल्क्युलेशन कसं येईल बघा 500 डिवायडेड बाय कसं येईल 500 डिवायडेड बाय 150. हे काय झालं मॅक्सिमम डिमांड झालं. हे सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड झालं. जर याचं आपण सिम्प्लिफिकेशन केलं तर हे सिम्प्लिफिकेशन काय होतं बघा 5 3s are 45 म्हणजे 3.3 च्या आसपास या ठिकाणी काय होतं बघा डायव्हर्सिटी फॅक्टर येतोय. म्हणजे या ठिकाणचे डायव्हर्सिटी फॅक्टर इन केस नंबर 2 इज इक्वल टू
3.3 झाला. म्हणजे या केसमध्ये डायव्हर्सिटी फॅक्टर काय झाला बघा, वाढला. डायव्हर्सिटी फॅक्टर या ठिकाणी वाढला, पण जो काही प्लांट वरती मॅक्सिमम डिमांड आहे तो मॅक्सिमम डिमांड आपल्याकडे काय झाला बघा, कमी झाला. फर्स्ट केस मध्ये 200 मेगावॅट होता, या ठिकाणी काय झाला 150 मेगावॅट झाला. जर मॅक्सिमम डिमांड हा 150 मेगावॅट झाला असेल तर जे काही प्लांट आहे त्या प्लांटला आपल्याला असं कन्स्ट्रक्ट करावं लागेल की हे 150 मेगावॅट त्यांना फुलफिल केलं पाहिजे. आता प्रिव्हियस केसमध्ये 200 मेगावॅट त्याला फुलफिल करायचं होतं, या केसमध्ये 150 मेगावॅट या ठिकाणी त्याला फुलफिल करायचं आहे. म्हणजे प्लांटची कॅपॅसिटी या ठिकाणी याच्यापेक्षा नक्कीच ग्रेटर पाहिजे, पण ती किती पाहिजे, याच्यापेक्षा थोडीशी ग्रेटर पाहिजे, कारण काहीतरी रिझर्व्ह कॅपॅसिटी पण असायला पाहिजे प्लांटकडे. म्हणजे प्लांट प्रिव्हियस केस पेक्षा या केसमध्ये प्लांटची कॅपॅसिटी काय झाली बघा, प्लांटची कॅपॅसिटी रिड्यूस झाली. जर प्लांटची कॅपॅसिटी रिड्यूस झाली तर जे काही कॉस्ट आहे ती कॉस्ट ऑफ युनिट जनरेशन पण काय झाली बघा, रिड्यूस झाली. जर कॉस्ट ऑफ युनिट जनरेशन या ठिकाणी रिड्यूस झालेली असेल तर जे काही कॉस्ट आहे, जे काही आपण रेटने एनर्जी पॉवर या ठिकाणी आपण घेणार आहोत, एनर्जी घेणार आहोत, त्याची कॉस्ट सुद्धा काय होईल बघा या ठिकाणी कमी असेल. म्हणजे या ठिकाणी आपल्याला या डिस्कशन काय समजलं बघा, जो काही लोड फॅक्टर आहे आणि जो काही डायव्हर्सिटी फॅक्टर आहे, लोड फॅक्टर हा तर लेस दॅन 1 आहे, पण डायव्हर्सिटी फॅक्टरचं कॅल्क्युलेशन केलं आपण तो काय येतोय बघा, ऑलवेज ग्रेटर दॅन 1 येतोय. मग लोड फॅक्टर जास्त असला तरी पण या ठिकाणी आपल्याला चांगला आहे, म्हणजे तो 1च्या आसपास असायला पाहिजे. आयडियल केसमध्ये 1च असायला पाहिजे. डायव्हर्सिटी फॅक्टर हा तर 1 पेक्षा ग्रेटर आहे, पण जेवढा तो जास्त असेल तेवढ्या या ठिकाणी काय होते बघा, प्लांटची कॅपॅसिटी काय होते, रिड्यूस होते. मॅक्सिमम डिमांड या ठिकाणी पॉवर सप्लाय रिड्यूस होते, कॉस्ट काय होते बघा, रिड्यूस होण्याचा प्रयत्न होतोय. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, द लोड फॅक्टर अँड डायव्हर्सिटी फॅक्टर शुड बी हाय फॉर लोअर कॉस्ट ऑफ पॉवर जनरेशन. म्हणजे ऑप्शन नंबर सेकंड या केसमध्ये काय असेल याचा करेक्ट आन्सर असेल. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. ओके, समजला असेल हा क्वेश्चन. याच्याबद्दल नंतर कसाही क्वेश्चन होऊ द्या, आपल्याला या ठिकाणी याचा आन्सर सांगता यायला पाहिजे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. डायव्हर्सिटी फॅक्टर इन अ पॉवर सिस्टीम इज. आपल्याला माहिती आहे डायव्हर्सिटी फॅक्टर आपण आताच पाहिला, जो की काय असेल, ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल. का? कारण डायव्हर्सिटी फॅक्टर इज नथिंग बट द रेशिओ ऑफ सम ऑफ इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड इन द पॉवर सिस्टीम डिवाइडेड बाय मॅक्सिमम डिमांड इन पॉवर सिस्टीम. आता या ठिकाणी सम आहे, बेरीज आहे, सगळ्या डिमांडची बेरीज आहे. म्हणजे हे फॅक्टर कसा असेल, डिनॉमिनेटर कसा असेल, नक्कीच जास्त असेल याच्यापेक्षा. म्हणजे हा डायव्हर्सिटी फॅक्टर काय असेल बघा, डायव्हर्सिटी फॅक्टर ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल. आता रेसिप्रोकल ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर इज कॉल्ड एज कोइन्सिडन्स फॅक्टर. कोइन्सिडन्स फॅक्टर इज इक्वल टू रेसिप्रोकल ऑफ डायव्हर्सिटी फॅक्टर. आणि हा कसा असेल बघा, ऑलवेज लेस दॅन 1. म्हणजे कोइन्सिडन्स फॅक्टर इज ऑलवेज लेस दॅन 1. का? कारण डायव्हर्सिटी फॅक्टर हा ऑलवेज ग्रेटर दॅन 1 असेल तर हा काय असेल, ऑलवेज लेस दॅन 1 असेल. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट रिगार्डिंग स्टीम बॉयलर आर करेक्ट. स्टीम बॉयलर संबंधी खालीलपैकी कोणते स्टेटमेंट करेक्ट आहे? द बॉयलर मस्ट बी कॅपेबल ऑफ क्विक स्टार्टिंग अँड लोडिंग. अच्छा, हे स्टेटमेंट आपल्याला वाचल्यानंतर या ठिकाणी काय दिसतंय बघा, बरोबर दिसतंय. कारण जो काही बॉयलर आहे तो बॉयलर या ठिकाणी क्विक स्टार्ट व्हायला पाहिजे आणि त्याने लोड सडनली घ्यायला पाहिजे. द बॉयलर शुड हॅव नो जॉईंट्स एक्सपोज्ड टू द फ्लेम्स. बरोबर आहे, त्याच्यामध्ये कोणत्याही पद्धतीचे जॉईंट्स नको आहेत. The boiler must be capable of burning low ash content coal efficiently. अच्छा, हाय पॉइंट या ठिकाणी बरोबर दिसतोय. म्हणजे त्यानं जे काही कोल आहे त्या कोल मधील जे काही लो ऍश कंटेंट आहे, कोल आहे, ते काय केलं पाहिजे, इफिशियंटली बर्न केलं पाहिजे. म्हणजे हा बरोबर आहे, हा बरोबर आहे आणि हाही बरोबर आहे. म्हणजे या ठिकाणचे करेक्ट ऑप्शन कोणते असतील बघा, 1, 2, 3 आर करेक्ट. म्हणजे ऑप्शन नंबर 4 इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. विच ऑफ द फॉलोइंग इज नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी. नॉन कन्व्हेन्शनल आणि कन्व्हेन्शनल सोर्स. कन्व्हेन्शनल म्हणजेच काय असतात, कन्व्हेन्शनल म्हणजेच या ठिकाणी परंपरागत, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालत आलेले, म्हणजे पिढ्यानपिढ्या चालून आलेले आहेत, पण ते कशा आहेत, कन्व्हेन्शनल म्हणजे संपणारे आहेत. आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे काय, तर नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे ज्यांना आपण म्हणतो रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. म्हणजे हे काय होतात, रिन्युएबल होतात, पण हे कसे आहेत, नॉन रिन्युएबल सोर्सेस आहेत. हे एकदा संपले की या ठिकाणी पुन्हा रिन्यू होऊ शकणार नाहीत. कन्व्हेन्शनल म्हणजे संपणारे आणि नॉन कन्व्हेन्शनल म्हणजे कधीही न संपणारे. आता न्यूक्लिअर आहे, विंड आहे, कोल आहे, गॅस आहे. आता गॅस असेल
त्यानंतर कोल असेल, त्यानंतर न्यूक्लिअर असेल, ह्याचे साठे कसे आहेत बघा, लिमिटेड आहेत. म्हणजे हे कसे आहेत, संपणारे आहेत. म्हणजे हे कशामध्ये येतील तर कन्व्हेन्शनल मध्ये येतील. आता विंड जो काय आहे, जो काही सोलर आहे, जो काही विंड आहे, तो कधी संपेल का तर नाही. हा कसा आहे बघा, नॉन कन्व्हेन्शनल सोर्स ऑफ एनर्जी आहे. म्हणजे या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, विंड असेल. ऑप्शन नंबर सेकंड याचा काय असेल, करेक्ट असेल. याच्याबद्दल आपण थोडंसं डिस्कशन करूया. टू टाइप्स ऑफ एनर्जी सोर्सेस आहेत आपल्याकडे. फर्स्ट असेल कन्व्हेन्शनल आणि सेकंड असेल नॉन कन्व्हेन्शनल. कन्व्हेन्शनल सोर्सेस आपण म्हणतो नॉन रिन्युएबल सोर्स ऑफ एनर्जी. हे क्वांटिटी मध्ये कसे आहेत बघा, लिमिटेड क्वांटिटी मध्ये अवेलेबल आहेत अपार्ट फ्रॉम द हायड्रो पॉवर प्लांट. आता नॉन कन्व्हेन्शनल सोर्स कोणते आहेत, त्यांनाच आपण रिन्युएबल एनर्जी सोर्सेस म्हणतो. इट युजेस अगेन अँड अगेन विदाउट डिप्लेशन. एक्झाम्पल काय आहेत, सोलर एनर्जी असेल, बायो एनर्जी असेल, टायडल एनर्जी असेल आणि विंड एनर्जी असेल. हे एक्झाम्पल कसे आहेत बघा, नॉन कन्व्हेन्शनल एनर्जी सोर्सेस आहेत. याचा चार्ट दिलेला आहे. कन्व्हेन्शनल असेल, नॉन कन्व्हेन्शनल असेल, त्याच्यामध्ये कमर्शियल असेल, नॉन कमर्शियल असेल. कमर्शियल कोणते झाले, कोल झाला, पेट्रोलियम झाला, इलेक्ट्रिसिटी झालं. नॉन कमर्शियल फायरवूड असेल, स्ट्रॉ असेल, त्यानंतर ड्राईड रंग असेल. हे काय झाले बघा, कन्व्हेन्शनल मध्ये टाईप आले. नॉन कन्व्हेन्शनल म्हणजेच या ठिकाणी काय झालं बघा, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस. या ठिकाणी हा जो काय आहे यांनाच आपण म्हणतो रिन्युएबल. हे कसे आहेत, कधीही न संपणारे आहेत, पुन्हा पुन्हा यूज होणारे आहेत. बायो एनर्जी असेल, सोलर असेल, विंड असेल, टायडल असेल, एनर्जी फ्रॉम द अर्बन बेस्ट असेल. हे कसे आहेत बघा, रिन्युएबल एनर्जी सोर्स आहेत. आणि नॉन कन्व्हेन्शनल सोर्स यालाच आपण म्हणतो. मग या केसमध्ये या क्वेश्चनचा आपल्याकडे आन्सर काय असेल बघा, विंड एनर्जी ही नॉन कन्व्हेन्शनल सोर्सचा एक टाइप आहे. अगेन याच्याबद्दल इम्पॉर्टंट डिफरन्स दिलेला आहे. कन्व्हेन्शनल सोर्सचे जे काही ऍप्लिकेशन आहेत ते ऍप्लिकेशन कशामध्ये असेल, थर्मल पॉवर प्लांट असेल, न्यूक्लिअर पॉवर प्लांट असेल, गॅस डिझेल पॉवर प्लांट असेल तर गॅस असेल तर आपण गॅस यूज करूया, डिझेल असेल तर आपण ऑइल यूज करण्याचा प्रयत्न करूया, थर्मल असेल तर या ठिकाणी कोल असेल, त्यानंतर न्यूक्लिअर असेल तर या ठिकाणी काय असेल बघा, युरेनियम असेल, जे की न्यूक्लिअर फ्युल असेल. म्हणजे हे साठे कसे त्यांचे लिमिट आहेत, हे संपणारे आहेत. म्हणून आपण काय म्हणतोय, कन्व्हेन्शनल असं म्हणतोय. आता या ठिकाणी जे काही रिन्युएबल आहेत, जे काही पुन्हा पुन्हा तयार होऊ शकतात, यांना आपण नॉन कन्व्हेन्शनल असं म्हणतो. याचं ऍप्लिकेशन कुठे आहेत बघा, सोलर प्लांट असेल, टायडल असेल, जिओ थर्मल प्लांट असेल, त्यानंतर विंड पॉवर प्लांट असेल. हे सगळे कसे आहेत बघा, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस आहेत. याचा आपण स्टडी करायचा आहे आणि लक्षात ठेवायचा आहे. Which of the pollutants is mostly emitted? अच्छा, या ठिकाणी क्वेश्चन कशावरती आहे बघा, which of the pollutants is mostly emitted from the fossil fuel power plant? हा क्वेश्चन 2003 ला विचारलेला आहे. कुणापासून तर फोसाईल फ्युल पासून कोणता पोल्युटंट हा मोस्टली इमिट होईल असा क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन पाहण्यापूर्वी आपण याच्यावरती थोडंसं डिस्कशन करण्याचा प्रयत्न करूया. फोसाईल फ्युल म्हणजे तर काय आहे. फोसाईल फ्युल्स आर द फ्युल्स formed by the natural processes such as decomposition of the dead and buried organism. Okay, fossil fuels are made from the decomposing plants and animals. These fuels are found in the earth crust and contain carbon and hydrogen which can be burned for the energy. हे जे काही फोसाईल फ्युल्स आहेत, हे फोसाईल फ्युल्स ठिकाणी नॅचरल प्रोसेसच्या माध्यमातून आपल्या ठिकाणी काय होतात, डिकम्पोजिशन होतात. हे कुणापासून तयार होतात तर प्लांट्स आणि अॅनिमल पासून तयार होतात. हे कुठं असतात तर अर्थच्या सरफेस मध्ये असतात. फ्युसाईल फ्युलचे काही खाली टाइप्स आहेत. त्याच्यामध्ये कोल असेल, त्यानंतर पेट्रोलियम म्हणजे त्याला आपण ऑइल असं म्हणतो. पेट्रोलियम, कोल असेल, ऑइल असेल आणि नॅचरल गॅस असेल. हे काय आहेत बघा, फोसाईल फ्युलचे या ठिकाणी टाइप आहेत. ओके, मग कोल बद्दल या ठिकाणी थोडीशी माहिती दिलेली आहे. कोल कसा असेल, त्यानंतर हा तयार कसा केला असेल, त्यानंतर नॅचरल गॅस बद्दल या ठिकाणी माहिती दिलेली आहे. हा नॅचरल गॅस कसा असेल तर क्लीन अँड नॉन टॉक्सिक फोसाईल फ्युल आहे. इट इज कलरलेस आहे, ओडरलेस आहे, कॅन बी इझिली ट्रान्सफर्ड टू द पाईपलाईन्स आहे. इट स्टोर्ड ॲज अ कंपोज्ड नॅचरल गॅस, सीएनजी त्यालाच आपण म्हणतो, अंडर हाय प्रेशर आहे. इट इज अ लेस पोल्युटिंग अँड लेस एक्सपेन्सिव्ह फोसाईल फ्युल. जो काही नॅचरल गॅस आहे त्याला आपण सीएनजी असं म्हणतो. हा कसा आहे बघा, लेस पोल्युटिंग आहे. मिथेन इज द मोस्ट इम्पॉर्टंट नॅचरल गॅस आहे. हे मिथेन काय बघा, त्याचं महत्वाचं एक्झाम्पल आहे. मग आता आपण क्वेश्चन कडे येऊया आणि क्वेश्चन कडे आपण पाहूया फोसाईल फ्युल. मग फोसाईल फ्युलचे टाइप कोणते असेल, कोल असेल, त्यानंतर ऑइल असेल आणि त्यानंतर नॅचरल गॅसेस असतील. हे काय झाले बघा,
तीन फोसाईल फ्युएलचे टाईप झाले. मग हे कोणते पोल्युटंट इमिट करतात, तर हे पर्टिक्युलेट मॅटर्स या ठिकाणी इमिट करतात, म्हणजे ऍश कंटेंट असेल, त्यानंतर SO2 म्हणजे सल्फर डायऑक्साईड असेल, त्यानंतर कार्बन मोनॉक्साईड असेल आणि त्यानंतर CH4 म्हणजे मिथेन असेल. हे सगळे पोल्युटंट या तिन्ही टाईपच्या माध्यमातून, म्हणजे कोल असेल तर काय करेल, ऍश निर्माण करेल, कार्बन मोनॉक्साईड असेल त्यानंतर सल्फर डायऑक्साईड इमिट करण्याचा प्रयत्न करेल, ऑइल असेल तर इमिट करेल, नॅचरल गॅस असेल तर काही पोल्युटंट इमिट करण्याचा प्रयत्न करेल. पण जनरली फोसाईल फ्युएल पासून जो काही मोस्ट इमिटेड पोल्युटंट असतो तो कोणता असतो बघा, SiO2 म्हणजे या ठिकाणी यालाच आपण म्हणतो सल्फर डायऑक्साईड. यालाच आपण काय म्हणतो बघा, सल्फर डायऑक्साईड. या केसमध्ये याचा करेक्ट आन्सर काय असेल बघा, सल्फर डायऑक्साईड इज द राईट आन्सर. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, विच ऑफ द फॉलोइंग आर इमिटेड फ्रॉम अ कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट. आता कोल बेस्ड थर्मल पॉवर प्लांट म्हणजे त्याला आपण काय म्हणतो बघा, थर्मल पॉवर प्लांट असं म्हणतो. त्याला आपण काय म्हणतो बघा, स्टीम पॉवर प्लांट असं म्हणतो. मग स्टीम पॉवर प्लांट पासून खालीलपैकी काय इमिट होतं, तर आपण आताच पाहिलं, जे काही कार्बन मोनॉक्साईड असेल त्याला आपण CO असं म्हणतो, जो काही सल्फर डायऑक्साईड आहे त्याला आपण SiO2 असं म्हणतो, आणि पर्टिक्युलेट मॅटर्स म्हणजे कार्बन मोनॉक्साईड या ठिकाणी इमिट होईल, सल्फर डायऑक्साईड इमिट होईल आणि पर्टिक्युलेट मॅटर इमिट होतील. आता मिथेन होईल काय याच्यापासून तयार, कोल पासून, तर नाही. हा मिथेन जनरली कुठं फाउंड असतो, जे काही मायनिंग आहे, जे काही खोदकाम केलं असतं ते खोदकामामध्ये हा मिथेन या ठिकाणी आपल्याला सापडतो. आता ओझोन तयार होईल का इथून, तर ओझोनचा या ठिकाणी काय आहे विषय नाही आहे, म्हणजे ऑप्शन नंबर बी आणि डी या ठिकाणी नसतील. मग A, C and E, ACE कुठं आहे, ACE ऑप्शन नंबर सेकंड इज द राईट आन्सर इन दिस केस. ओके, आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. मेजर गॅसेस पोल्युटंट प्रोड्युस्ड बाय द कंबशन ऑफ कोल इन द पॉवर प्लांट. आता मेजर मोस्टली जास्त कोणता पोल्युटंट या ठिकाणी तयार होईल, तर या ठिकाणी जो काही SiO2 आहे, अगेन सल्फर डायऑक्साईड, हा सल्फर डायऑक्साईड या ठिकाणी मेजरली या ठिकाणी पोल्युटंट तयार होईल कंबशन, आफ्टर कंबशन ऑफ द कोल इन अ पॉवर प्लांट. ही गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. नेक्स्ट क्वेश्चन, फाइंड आउट ऑड वन. खालीलपैकी चुकीचं काय आहे ते सांगा. आता या ठिकाणी दिलेलं आहे पेल्टन व्हील, सक्शन पंप, फ्रान्सिस टर्बाइन आणि कपलान टर्बाइन. आपल्याला माहिती आहे पेल्टन व्हील असेल, त्यानंतर फ्रान्सिस टर्बाइन असेल, त्यानंतर कपलान असेल, हे काय आहेत बघा, टर्बाइनचे टाईप आहे. तर त्यालाच आपण शॉर्ट मध्ये ट्रिक सांगितली होती, PFK. P म्हणजे काय, इट इज P इज नथिंग बट द पेल्टन. कशासाठी आपण यूज करतो, हाय हेड पॉवर प्लांट साठी, हा मिडियम हेड साठी, आणि हा जो काय राहिलेला आहे तो कशासाठी, तर लो हेड पॉवर प्लांट साठी आपण यूज करतो. त्याचबरोबर अग्नीची ट्रिक सांगितली होती, पीट फ्रॉम कर्नाटका, म्हणजे या ठिकाणी याचा फ्लो कसा असेल, पेल्टन असेल तर काय असेल, हे इम्पल्स टर्बाइनचा टाइप असेल, फ्लो कसा असेल, टँजेन्शियल असेल. फ्रॉम म्हणजे काय, फ्रान्सिस टर्बाइनचा टाइप कोणता, रिएक्शन, फ्लो कसा असेल, मिक्स्ड असेल. त्यानंतर KAR म्हणजे कर्नाटका, K फॉर कपलान, A फॉर ऍक्सियल फ्लो, टाइप कोणाचा आहे तर रिएक्शन टर्बाइनचा. म्हणजे जो काही पेल्टन व्हील आहे तो पेल्टन व्हीलच हा फक्त इम्पल्स टर्बाइनचा टाइप आहे, त्याच्यामध्ये फ्लो कसा आहे बघा, टँजेन्शियल आहे. आणि रिएक्शन टर्बाइनचे टाइप कोणते आहेत बघा, फ्रान्सिस आणि कपलान आहेत. आता पेल्टन हा हाय साठी यूज करूया, फ्रान्सिस मिडियम हेड साठी, आणि कपलान हा लो हेड साठी या ठिकाणी यूज करण्याचा प्रयत्न करूया. म्हणजे पेल्टन असेल, फ्रान्सिस असेल, कपलान असेल, हे कसे आहेत बघा, टर्बाइनचे टाइप आहेत. सक्शन पंप हा कुठे टर्बाइनचा टाइप आहे का याच्यामध्ये, नाही. म्हणजे ऑड कोणता असेल या केसमध्ये, तर जो काही ऑप्शन नंबर सेकंड आहे तर सेकंड ह्या केसमध्ये काय असेल बघा, करेक्ट आन्सर असेल. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. मॅच लिस्ट 1 अँड लिस्ट 2, चूज द करेक्ट ऑप्शन. लिस्ट 1 आणि लिस्ट 2 या ठिकाणी आपल्याला काय करायचे आहे, मॅच करायचे आहे. मी पुन्हा सांगतो, मॅच द लिस्ट असा क्वेश्चन असेल तर याच्यापेक्षा सोपा क्वेश्चन हा कोणताच नाही आहे, कारण जे काही आपल्याला या ठिकाणी येत आहे ते फक्त या ठिकाणी आपण पहिल्यांदा लिहून घ्यायचं. आता पेल्टन टर्बाइन बद्दल दिलेला आहे, आपण आताच पाहिलं, जो काही पेल्टन आहे तो पेल्टन इट इज यूज्ड फॉर द हाय हेड. म्हणजे पेल्टन साठी काय असेल बघा, जे काही हेड असेल ते हेड कसं असेल बघा, हाय असेल. म्हणजे या ठिकाणी हाय हेड कुठं आहे, इथं लो, इथं मीडियम आहे, इथं हाय हेड आहे, इथं मीडियम, डिस्चार्ज लो हेड आहे. म्हणजे पेल्टन साठी आपण या ठिकाणी माहिती असेल तर काय करायचं, हाय हेड साठी डायरेक्टली लिहून टाकायचं. ओके, म्हणजे ए ला काय असेल, ऑप्शन नंबर 3 असेल. ए ला ऑप्शन नंबर 3 इथं आहे, ए ला ऑप्शन नंबर 3 इथं आहे. 2 आणि 4 तर या ठिकाणी ऑटोमॅटिक गायब झाले. आता कपलान बद्दल जर आपण विचार केला तर कपलान हे कशासाठी आहे, फेमस आहे. कशासाठी, तर लो हेड पॉवर प्लांट साठी फेमस आहे. कपलान कशासाठी असेल, लो हेड पॉवर प्लांट. कुठली ट्रिक सांगितली, PFK, हा हाय हेड, हा मीडियम हेड आणि हा लो हेड.
ट्रिकच्या माध्यमातून आपण लक्षात ठेवतो. आता कपलान आहे तर कपलान टर्बाईन हा यूज केला जातो कोणासाठी, तर लो हेड साठी. पण याचा डिस्चार्ज कसा असेल तर हाय असेल. लो हेड इथं आहे आणि लो हेड इथं आहे, पण याच्यामध्ये हाय डिस्चार्ज आहे, याच्यामध्ये मिडियम डिस्चार्ज आहे. पण कपलान टर्बाईनचा हेड कसा असेल, लो असल्या कारणाने जो काय त्याचा डिस्चार्ज कसा असेल, हाय असेल. आणि राहिलेला कोण आहे तर फ्रान्सिस कशासाठी असेल तर मीडियम हेड मीडियम डिस्चार्जसाठी आपण कोणता टर्बाईन यूज करूया, फ्रान्सिस टर्बाईन. म्हणजे ऑप्शन काय काय झाले बघा, पहिल्याला 3, त्यानंतर दुसऱ्याला 2 आणि तिसऱ्याला 1. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर असेल. बरोबर आहे का? ऑप्शन नंबर या केस मध्ये फर्स्ट हा याचा करेक्ट आन्सर असेल. नेक्स्ट क्वेश्चन आपण पाहूया. याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट दिलेला आहे. तर पेल्टन व्हील बद्दल सांगितलेलं आहे. पेल्टन व्हील हा हेड आहे, लो डिस्चार्ज आहे. फ्रान्सिस मध्ये मिडियम हेड मीडियम डिस्चार्ज. कपलान मध्ये हाय डिस्चार्ज आहे, हेड कसा आहे, लो आहे. हे इम्पॉर्टंट पॉईंट याच्याबद्दल आहेत. त्यानंतर विच वन ऑफ द फॉलोइंग इज एम्प्लॉयड मॉडरेटर बाय कांडू टाइप ऑफ स्लो थर्मल न्यूक्लिअर रिएक्टर्स. हा क्वेश्चन बघा ESC ला विचारलेला आहे. त्यानंतर TSPSC AEE ला 2017 ला विचारलेला क्वेश्चन आहे. आता या ठिकाणी क्वेश्चन कशावरती आहे तर कांडू टाईपच्या रिएक्टर वरती क्वेश्चन आहे. त्यानंतर हे जे काही कांडू टाईप रिएक्टर आहे, त्या कांडू टाईप रिएक्टर मध्ये जो काही मॉडरेटर आहे तो मॉडरेटर म्हणून काय यूज केलं जातं, तर आपल्याला पहिल्यांदा माहिती पाहिजे की मॉडरेटर काय असतो. तर मॉडरेटर हा एक असा एलिमेंट आहे की जो या ठिकाणी जे काही न्यूट्रॉन आहेत त्या न्यूट्रॉनला या ठिकाणी स्लो डाऊन करण्याचं काम करतोय. काय करतोय, स्लो डाऊन करण्याचं काम करतोय. म्हणजे हा काय करतोय बघा, चेन रिएक्शनला या ठिकाणी स्लो डाऊन करण्याचं काम करतोय. हा कोणत्याही पद्धतीची इलेक्ट्रॉनला या ठिकाणी न्यूट्रॉनला या ठिकाणी अब्झॉर्ब करत नाहीये, हा अब्झॉर्ब करत नाहीये. मग ह्या जो काय मॉडरेटर आहे ते मॉडरेटर आपण जनरली यूज काय करतो बघा, हेवी वॉटर असेल, ग्राफाइट असेल, ड्यूट्रियम असेल, पॅराफिन असेल, हे मटेरियल आपण काय करतो मॉडरेटरसाठी यूज करण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काही कांडू टाईपचा रिएक्टर आहे त्यामध्ये जे काही मॉडरेटर आहे तो मटेरियल आपण कोणता यूज करतो, त्याच्यामध्ये हेवी वॉटर हा आपण काय करतो मॉडरेटर म्हणून यूज करतो. त्याचबरोबर हेवी वॉटरला आपण कूलंट म्हणूनही यूज करतो. म्हणजे इन केस ऑफ कांडू टाइप रिएक्टर हेवी वॉटर फंक्शन ॲज मॉडरेटर अँड कूलंट. आणि त्या ठिकाणी जे काही फ्यूल असेल ते फ्यूल कोणतं असतं तर नॅचरल युरेनियम हे काय असतं बघा त्या ठिकाणचं फ्यूल असतं. ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायची आहे. आता या ठिकाणी आपल्याला कंट्रोल रॉड बद्दल पण या ठिकाणी माहिती पाहिजे. कंट्रोल रॉड काय करते तर जे काही न्यूट्रॉन या ठिकाणी बंबार्ड करण्याचा प्रयत्न करतात, जे काही इकडून तिकडं जास्त स्पीडने पाळण्याचा प्रयत्न करतात, जे काही एक्सेस ऑफ न्यूट्रॉन आहेत त्या एक्सेस ऑफ न्यूट्रॉनला हे काय करतात बघा अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करतात. मग अब्झॉर्बिंग एलिमेंट कोणता असतो तर एक तर असतो कॅडमियम, त्यानंतर बोरॉन आणि या कॅडमियम आणि बोरॉन आणि त्यानंतर असेल हाफनियम. हे आपण 3 एलिमेंट लक्षात ठेवायचे तर ज्याच्यापासून कंट्रोल रॉड हे बनलेले असतात. आणि कंट्रोल रॉडचं फंक्शन काय आहे तर फास्ट मुव्हिंग न्यूट्रॉनला काय करायचं आहे अब्झॉर्ब करायचं आहे. या ठिकाणी काय करायचं आहे न्यूट्रॉनला स्लो डाऊन करायचं आहे, या ठिकाणी काय करायचं आहे अब्झॉर्ब करायचं आहे. आता हा स्लो डाऊन करतोय पण हा एलिमेंट असा बनवायला पाहिजे की यानं कोणत्याही न्यूट्रॉनला अब्झॉर्ब करायला नाही पाहिजे. हा स्लो डाऊन करत नाहीये, हा काय करतोय डायरेक्टली अब्झॉर्ब करण्याचा प्रयत्न करतोय. ओके, याच्याबद्दल थोडंसं डिस्कस करण्याचा प्रयत्न करूया. कांडूचा लॉंग फॉर्म काय असेल कॅनडा डिटोरियम युरेनियम न्यूक्लिअर रिएक्टर. फंक्शन ऑफ मॉडरेटर अँड कूलंट कोण करताय तर हेवी वॉटर करताय. नॅचरल युरेनियम काय असेल याच्यामध्ये फ्यूल असेल. आता मॉडरेटर इज द फंक्शन इन रिएक्टर टू स्लो डाऊन द फास्ट मुव्हिंग सेकंडरी न्यूट्रॉन्स प्रोड्यूस्ड इन फ्युजन. द मटेरियल ऑफ द मॉडरेटर शुड बी लाईट असायला पाहिजे आणि त्यांना कोणतंही अब्झॉर्ब करायला नको आहे कोणाला न्यूट्रॉनला. हेवी वॉटर असेल, ग्राफाइट असेल, ड्यूट्रियम असेल आणि पॅराफिन असेल काय करतोय आपण मॉडरेटर म्हणून यूज करण्याचा प्रयत्न करतोय. कंट्रोल रॉड्स बद्दल थोडंसं दिलेलं आहे. कंट्रोल रॉड्स आर यूज टू कंट्रोल द रेट ऑफ न्यूक्लिअर फ्युजन बाय अब्झॉर्बिंग थर्मल न्यूट्रॉन्स. कंट्रोल रॉड्स काय करतोय बघा अब्झॉर्ब करण्याचं काम करतोय. कंट्रोल रॉड आर मेड अप ऑफ बोरॉन असेल, कॅडमियम असेल, इंडियम असेल, त्यानंतर हाफनियम असेल, या मटेरियल पासून जनरली काय केले जातात कंट्रोल रॉड हे बनवले जातात. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. डायव्हर्सिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ. तर डायव्हर्सिटी फॅक्टर आपण पाहिलेला होता. डायव्हर्सिटी फॅक्टर इज द रेशो ऑफ सम घ्यायचं कुणाचं इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांडचं, सम ऑफ डिमांड्स ऑफ द कंझ्युमर डिवायडेड बाय
सिस्टीम वरती जे काही इंडिव्हिज्युअल मॅक्सिमम डिमांड असेल, सायमल्टेनियस मॅक्सिमम डिमांड असेल, म्हणजे सम ऑफ मॅक्सिमम डिमांड डिवाइडेड बाय सिस्टीम मॅक्सिमम डिमांड हा ऑलवेज काय असेल, ग्रेटर दॅन 1 असेल. जेवढा हा जास्त असेल तेवढा या ठिकाणी जे काही कॉस्ट ऑफ युनिट जनरेशन असेल ते कसं असेल बघा, कमी असेल. एवढ्या गोष्टी आपण याच्याबद्दल लक्षात ठेवायच्या. ऑप्शन नंबर फर्स्ट इज द राईट आन्सर इन दिस केस. बेस लोड प्लांट्स आर. आता या ठिकाणी हा क्वेश्चन कधी विचारलेला बघा, क्वेश्चन विचारलेला आहे गेट इलेक्ट्रिकल 2015 ला. या क्वेश्चन मध्ये काय दिलेलं बघा, बेस लोड प्लांट्स कोणते आहेत. आता विंड फार्म, रन ऑफ रिव्हर प्लांट्स, न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आणि डिझेल पॉवर प्लांट. आपल्याला माहिती पाहिजे जे काही बेस लोड प्लांट आहेत तर त्या बेस लोड प्लांट वरती जो काही लोड असायला पाहिजे तो लोड कसा असायला पाहिजे बघा, अनव्हॅरिंग लोड असायला पाहिजे. आणि तो लोड कसा असेल बघा, कंटिन्युअस असायला पाहिजे, म्हणजे फॉर 24 असायला पाहिजे. 24 आवर असतो तरच या लोडला आपण काय म्हणूया, बेस लोड पॉवर प्लांट असं म्हणूया. आता पीक लोड पॉवर प्लांट म्हणजे काय असतं, तर या ठिकाणी जो काही लोड आहे तो लोड या ठिकाणी काय असतो बघा, व्हॅरिंग लोड असतो, तो कॉन्स्टंट नसतो. आणि तो कशासाठी असतो बघा, फॉर शॉर्टर ड्युरेशन ऑफ टाइम, फॉर शॉर्टर ड्युरेशन ऑफ टाइम साठी असतो. मग पीक लोड साठी आपल्याला फुलफिल करायचं आहे. मग जनरली आपल्याला काय माहिती पाहिजे, जे काही डिझेल प्लांट असतात, जे काही डिझेल सबस्टेशन असतात, जे काही डिझेल इंजिन असतात, त्या डिझेल इंजिनला आपण काय करतो बघा, ऍज अ पीक लोड प्लांट म्हणून यूज करतो. कारण जे काही डिझेल इंजिन असतात ते डिझेल इंजिन आपण कसं करतो बघा, त्यांना पोर्टेबल इन्स्ट्रुमेंट किंवा पोर्टेबल प्लांट म्हणून यूज करू शकतो. त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी डिझेल जनरेटर आपण पाहिलेले असतील ते एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नेले जातात. म्हणजेच जो काही डिझेल प्लांट आहे तो डिझेल प्लांट कसा असेल बघा, पीक लोड प्लांट असेल. पण जर आपण विंड फार्मचा विचार केला तर विंड फार्म हा जो काही प्लांट आहे तो प्लांट या ठिकाणी बेस लोड आहे की पीक लोड आहे याच्याबद्दल थोडंसं कन्फ्युजन आहे. तर विंड फार्म हा जो काय प्लांट आहे तो विंड पॉवर प्लांट असेल, विंड टर्बाईन त्याला असं म्हटलं जातं. तर हा जनरली कसा असतो बघा, तर बेस लोड प्लांट असतो. का, कारण जर फॉर एक्झाम्पल सपोज या ठिकाणी आपल्याकडे पॉवर सिस्टीम मध्ये मॅक्झिमम डिमांड आलं आपल्याकडे, म्हणजे पीक लोड आला पॉवर सिस्टीम वरती, कधी आला तर सकाळी 10 ते 12 या वेळेत. सपोज आपल्याकडे पॉवर सिस्टीम वरती मॅक्झिमम डिमांड आला सकाळी 10 ते 12 या वेळेत. मग या ठिकाणी जर आपण विंड पॉवर प्लांटला ऍज अ पीक लोड पॉवर प्लांट म्हणून यूज करायला गेलो, पण 10 ते 12 या टायमिंग मध्ये कसल्याही पद्धतीची विंड आली नाही, म्हणजे कसल्याही पद्धतीची हवा त्या ठिकाणी वाहिली नाही, हवेचा झोका जर या ठिकाणी या टायमिंग मध्ये आला नाही, तर या ठिकाणी जो काही मॅक्झिमम डिमांड आहे ते मॅक्झिमम डिमांड या ठिकाणी विंड फार्म, विंड पॉवर प्लांटने फुलफिल करू शकणार नाहीये. म्हणजे जी काही हवा आहे ती हवा या ठिकाणी आपल्या मर्जीप्रमाणे वाहणार नाहीये. आपल्याला जेव्हा पाहिजे तेव्हा तिचा आपण वापर करू शकणार नाहीये, कारण हवा ही तिच्या मर्जीप्रमाणे येईल. म्हणजेच या ठिकाणी विंड पॉवर प्लांटला आपण आपल्या मर्जीप्रमाणे यूज करू शकत नाहीये. म्हणजे त्यालाच आपल्याला काय करायला लागेल बघा, ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून यूज करायला लागेल, ऍज अ पीक म्हणून नाही. ओके, यानुसार आपल्याला क्लॅरिटी भेटून जाईल. आता रन ऑफ रिव्हर प्लांट तर आपल्याला माहिती पाहिजे, हायड्रोलिक पॉवर प्लांटचा एक टाईप आहे. रन ऑफ रिव्हर पॉवर प्लांटला आपण काय करतो, ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट. न्यूक्लिअर पॉवर प्लांटच्या बाबतीमध्येही तसंच. जर आपण न्यूक्लिअर पॉवर प्लांटला ऍज अ पीक लोड म्हणून या ठिकाणी यूज करायला गेलो तर न्यूक्लिअर पॉवर प्लांटमध्ये जे काही फ्युजन रिएक्शन आहे ते फ्युजन रिएक्शन या ठिकाणी वाढवावी लागेल. जर फ्युजन रिएक्शन या ठिकाणी वाढवली तर या ठिकाणी चेन रिएक्शन अनकंट्रोल्ड होईल आणि न्यूक्लिअर रिएक्टरचा ब्लास्ट होईल. आणि ह्याचा ब्लास्ट म्हणजेच काय असतो बघा, जो काही अणुबॉम्बचा ब्लास्ट आहे ह्याच्यापेक्षा जास्त भयानक ब्लास्ट असतो. म्हणून अगेन या ठिकाणी न्यूक्लिअर रिएक्टरलाही आपण या ठिकाणी ऍज अ पीक लोड म्हणून यूज करू शकत नाही. म्हणजे फर्स्ट 3 हे काय आहेत बघा, यांना आपण यूज करतो ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून. म्हणजे करेक्ट आन्सर काय असेल बघा, PQR. PQR कुठे आहे, ऑप्शन नंबर 3 इज द राईट आन्सर असेल या क्वेश्चन मध्ये. ओके, अगेन याच्याबद्दल इम्पॉर्टंट काय आहे, तर इम्पॉर्टंट हे आहे की विंड पॉवर प्लांट आणि जो काही न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे त्यांना आपण ऑलवेज आणि ऑलवेज ऍज अ बेस लोड म्हणून यूज करायला पाहिजे. आता लार्ज साइज स्टीम पॉवर प्लांट्स अँड न्यूक्लिअर पॉवर प्लांट्स आर सुटेबल फॉर. अगेन हा क्वेश्चन येई एक्झामला, AEE एक्झामला विचारलेला आहे 2017 आणि 18. आपण आताच पाहिलं की न्यूक्लिअर पॉवर प्लांटला आपण फक्त आणि फक्त बेस लोड साठी यूज करू शकतो, याला पीक लोड साठी आपण यूज करू शकत नाहीये. जर अशी केस असेल तर या केसमध्ये आपल्याला काय पाहावं लागेल बघा, जर अशी केस असेल तर या केसमध्ये ऑप्शन आपण पहिले पाहूया, बोथ बेस अँड पीक इंटरमिडिएट लोड असेल,
बेस लोड असेल आणि पीक लोड असेल. आता न्यूक्लिअर पॉवर प्लांट आहे म्हणजेच बेस लोड असायला पाहिजे, इंटरमिडिएट नसेल, पीक लोड ही नसेल. आता ऑप्शन या ठिकाणी 2 आणि 3 मध्ये थोडंसं कन्फ्युजन असायला पाहिजे आपल्याला. पण लार्ज साईजचे स्टीम पॉवर प्लांट, थर्मल पॉवर प्लांटचा उपयोग आपण बोथ साठी करू शकतो, म्हणजे ऍज अ पीक लोड म्हणून आणि ऍज अ बेस लोड म्हणून. पण लार्ज साईजचा जो काही स्टीम पॉवर प्लांट आहे, लार्ज साईजचा थर्मल पॉवर प्लांट आहे, त्याला आपण ऑलवेज यूज करतो. कधी, कुठं, कसा, तर ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून. आणि हा तर बाय डिफॉल्ट बेस आहे, म्हणजे या केसमध्ये करेक्ट आन्सर काय असेल बघा, हे दोन्ही पॉवर प्लांट आपण ऍज अ बेस लोड पॉवर प्लांट म्हणून यूज करत असतो. ओके, ही गोष्ट आपल्याला या ठिकाणी समजली असेल. थोडंसं पुढे जाऊन आपल्याला बेस लोड पॉवर प्लांटचे एक्झाम्पल आहेत. बेस लोड मध्ये महत्वाचं काय आहे, तर बेस लोड मध्ये महत्वाचं असेल न्यूक्लिअर फर्स्ट, त्यानंतर कोल म्हणजेच थर्मल पॉवर प्लांट, हायड्रो इलेक्ट्रिक पॉवर प्लांट, तर आपण रन ऑफ रिव्हर पॉवर प्लांट असं म्हणतो, म्हणजे जसे वॉटर या ठिकाणी येईल, जसं नदीमध्ये पाणी येईल तसं याचा वापर केला जातो, त्याला आपण म्हणतो रन ऑफ रिव्हर पॉवर प्लांट. त्यानंतर स्टोरेज टाईप पॉवर प्लांट असतील, त्यानंतर जिओथर्मल असेल, बायोगॅस असेल, बायोमास असेल आणि विंड टर्बाईन असतील, हे सगळे कसे आहेत, तर बेस लोड पॉवर प्लांट्स आहेत. पीक लोड मध्ये कोणते, गॅस असेल, सोलार असेल, डिझेल असेल, स्टोरेज टाईप हायड्रो प्लांट. या ठिकाणी काय बघा, स्टोरेज टाईप हायड्रो प्लांट म्हणजे जिथं पाणी स्टोर केलं जातं. मग त्याचा एक्झाम्पल कोणता आहे, तर पंप्ड स्टोरेज हायड्रो पॉवर प्लांट. याच्यामध्ये टर्बाईन कोणतं यूज केलं जातं, तर रिव्हर्सिबल टर्बाईन याच्यामध्ये यूज केलं जातं. ही गोष्ट आपण लक्षात ठेवायची आहे. याच्यामध्ये महत्वाचं काय लक्षात ठेवायचं, डिझेल पॉवर प्लांट आणि पंप्ड स्टोरेज हायड्रो पॉवर प्लांट हे कशात बघा फेमस आहेत. कोणासाठी, तर पीक लोड पॉवर प्लांट साठी. आपण नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. बेस लोड प्लांट्स आर, ओके, हा क्वेश्चन या ठिकाणी घेतलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे आपल्याकडे, अ फ्यूल सेल इन ऑर्डर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी बर्न. अच्छा, हा क्वेश्चन आपल्याकडे आहे. अ फ्यूल सेल इन ऑर्डर टू प्रोड्यूस इलेक्ट्रिसिटी बर्न. याच्या आपण ऑप्शन पाहूया. ऑप्शन काय आहेत, याचे ऑप्शन आहेत हेलियम असेल, नायट्रोजन असेल, हायड्रोजन असेल आणि लिथियम असेल. म्हणजे जे काही फ्युएल सेल असेल, मग ती फ्युएल सेल कशाची असू द्या, कोणत्याही गोष्टीच्या ज्वलनासाठी आपल्याला माहिती पाहिजे ऑक्सिजनचे आणि हायड्रोजनची या ठिकाणी गरज आहे. जर फ्युएल सेलला या ठिकाणी बर्न करायचं असेल, इलेक्ट्रिसिटी तयार करायची असेल, तर ऑक्सिजन बरोबरच हायड्रोजनची या ठिकाणी काय बघा गरज आहे. मग या केसमध्ये याचं करेक्ट आन्सर काय असेल बघा, हायड्रोजन असेल. बरोबर, म्हणजे फ्युएल सेलला बर्न करायचं तर आपल्याला या ठिकाणी हायड्रोजनची ही गरज आहे. एवढ्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायच्या आहेत. ओके, आपण हा फर्स्ट सेशन घेतला कशाबद्दल, तर पॉवर सिस्टीम जनरेशन बद्दल हा फर्स्ट सेशन आहे. याच्यामध्ये अप्रॉक्सिमेट आपण 20 MCQचं डिस्कशन केलेलं आहे, जे की कन्सेप्च्युअल MCQचं डिस्कशन केलेलं आहे. सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी क्लिअर केलेल्या आहेत. पुन्हा एकदा सांगतो, ऍट लास्ट आपण पॉवर सिस्टीमचा जो काही प्रिव्हियस इयरचे अदर स्टेटचे येईचे क्वेश्चन असतील, त्याचबरोबर ESCचे PYQ असतील, त्यानंतर गेटचे वन लाइनर क्वेश्चन असतील, या सगळ्यांचा व्हिडिओ सोल्युशनचा कोर्स लॉन्च केलेला आहे. आणि ह्या कोर्सची जी काही फी आहे ती फी या ठिकाणी फक्त 299 एवढी आहे. जर हा कोर्स कुणाला परचेस करायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक प्रोव्हाइड करतोय, ऍप्लिकेशनची लिंक वर क्लिक करा, ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि हा कोर्स परचेस करा. हा कोर्स लाईव्ह प्लस रेकॉर्डेड फॉर्मॅट मध्ये असेल आणि हा कोर्स मिनिमम 15 to 20 डेज मध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत, ज्याच्या की मध्ये आपण 1500 म्हणजे 1500 प्लस MCQचं डिस्कशन करणार आहोत. 1500 प्लस MCQचं याच्यामध्ये आपण काय करणार आहोत, डिस्कशन करणार आहोत, जे की येई आणि ESC आणि गेटचे वन लाइनर क्वेश्चन असतील. ओके, या ठिकाणी आपण थांबूया. थँक्यू व्हेरी मच.